मेरे भीमराज ने सबका भला किया, शूरवीर बहादुरों को कलम से जला दिया, चलने वालों की बुरी आदत को भुला दिया और खुद जहर पीकर हमें बुद्ध का जाम पिला दिया। वर्ण जाती भेदाचे मूळ खांडणारा होता, व्यथा दिनाच्या चव्हाट्यावर मांडणारा होता, अरे अचाट तर्काने कर्म कांडास कांडणारा होता आणि सवलतीसाठी दिनाच्या दिल्लीत भांडणारा होता। अति सुंदर होती त्या गवळ्याची राधा, पण तिच्यावरही नजर कृष्णाची होती। सती पतिव्रता होती म्हणे त्या रामाची सीता, पण तिच्यावरही नजर रावणाची होती। रविचंद्राला लाज वाटेल अशी सुंदर होती द्रौपदी, तिच्यावर नजर तर 5 जणांची होती, परंतु या जगातल्या सगळ्या सुंदरतेला लाज वाटेल अशी सुंदर ही माझ्या भीमाची लेखणी होती आणि साऱ्या जगाची नजर हिच्यावर होती, एवढी लेखणी होती। क्योंकि अबुल कलाम आजाद ने मिन्नत खरीद ली थी, सुभाष चंद्र बोस ने गुनाह खरीद ली थी, पंडित जवाहरलाल नेहरू ने तख्ता और ताज खरीद ली थी, गोली चलाकर नत्थू ने लालच खरीद ली थी, गोली खाकर गांधी ने जन्नत खरीद ली थी, लेकिन ये कलम चलाकर मेरे भीम ने इस भारत की इज्जत खरीद ली थी। बड़े विद्वान थे भीमराव, भारत की घटना बनाई और बड़े ही दयालु थे भीमराज, गांधी की जान बचाई। लोक म्हणतात की गांधीमुळे या देशाला स्वातंत्र्य मिळालं, गांधीबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे, या देशाचे राष्ट्रपिता आहे, राष्ट्रपिता म्हणजे देशाचा बाप आहे, गांधीला माझं वंदन आहे। काही लोक म्हणतात गांधीमुळे या देशाला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947 ला, गांधीमुळे वंदन आहे, मान्य आहे आम्हाला। क्योंकि 1942 ची चले जावची चळवळ गांधीने राबवली, इंग्रज पळवले, गांधीने या देशाला स्वातंत्र्य दिलं असं जर म्हणणं असेल, आम्ही सहमत आहोत। महात्मा गांधीजीचा विजय असो, पुढे चला रे पुढे चला, गांधीजीचा जय बोला, मंजूर आहे आम्हाला। पण 15 ऑगस्ट 1947 ला, त्या अगोदर 24 सप्टेंबर 1932 ला जर पुणे करारामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गांधीला वाचवलंच नसतं तर महात्मा गांधीनं स्वातंत्र्याचा सूर्य तरी पाहिला असता का, हा सवाल आहे। देशाचा बाप गांधी, तलवार एक धारी तर भीम दुधारी होता, तलवार एक धारी तर भीम दुधारी होता, अरे एकटाच भीम माझा लाखाला भारी होता। साऱ्या त्या पुढाऱ्यांना बाबाचा धाक होता, कारण भीमराव माझा हो बापाचा बाप होता। भीमराव माझा बापाचा बाप होता, जगाला दिलं, देशाला दिलं, देशातल्या तमाम बहुजन माणसाला दिलं, काय दिलं? अरे जे तराजात मोजता येत नाही, जगात असं माप पैदा झालं नाही की जे बाबांनी आम्हाला दिलं ते मोजण्यासाठी। हमें देने वाले भीम जी यहाँ थे, सभी लेने वाले आप आ गए हैं, कीरत ना देखी देखते हैं सूरत, मजा लेने वाले आप आ गए हैं। धरती बचाने भीम जी यहाँ थे, लेकिन बेच खाने वाले आप आ गए हैं। अरे भला करने वाले भीम जी यहाँ थे, लेकिन जला देने वाले आप आ गए हैं।
दफन हो रहे थे तब बचाने भीम जी यहाँ थे, लेकिन कफन लाने वाले आप आ गए। आणि म्हणून गीत आहे, अरे मोजता येत नाही जगातल्या मापान, मोजता येत नाही जगातल्या मापान, अरे मोजता येत नाही जगातल्या मापान, असं वैभव दिलं रे बापाच्या त्या बापान, असं वैभव दिलं रे बापाच्या त्या बापान, असं वैभव दिलं रे बापाच्या त्या बापान। जगाच्या बापान, अरे मोजता येत नाही जगाच्या बापान, असं वैभव दिलं रे बापाच्या त्या बापान, असं वैभव दिलं रे बापाच्या त्या बापान, असं वैभव दिलं रे बापाच्या त्या बापान। पण लोक वामनदादा म्हणतात, काल काल मुजरेच केलेले माझ्या मेलेल्या बापाने, पण लोक मुजरा मला करती त्या भीमाच्या प्रतापाने। होतो मातीत पडलेला, होतो मातीत दडलेला, अरे माझे सोनेच केले रे एका मोठ्या सराफाने। अरे विळखा घातला होता विषारी सापान, विळखा घातला होता विषारी सापान, पळून गेले भीमाच्या खरका पान, मोजता येत नाही, मोजता येत नाही, अरे मोजता येत नाही जगाच्या मापान, अरे मोजता येत नाही जगातल्या मापान, असं वैभव दिलं रे बापाच्या त्या बापान, असं वैभव दिलं रे बापाच्या त्या बापान, असं वैभव दिलं रे बापाच्या त्या बापान।
या सगळ्या उंचवर्णीयाचं नेतृत्व करणारे त्यांचे महात्मा गांधी आणि आम्हाला दाता विधाता कोणी नसताना बाबासाहेब आंबेडकरांनी बदली समाजाचं नेतृत्व केलं आणि म्हणून कवी म्हणत आहे, अरे आसराही नव्हता, आसराही नव्हता, झाडही नव्हतं, झाडाची फांदी भीमरायाच्या पुण्याईने मिळाली रे संधी, भीमरायाच्या पुण्याईने मिळाली रे संधी, भीमरायाच्या पुण्याईने मिळाली रे संधी. माणिक मोती हिरे मानके सोना आणि चांदी या साऱ्याचा नेता होता महात्मा गांधी. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या मागासलेल्या बहुजन समाजाचं नेतृत्व केलं. पण गांधी म्हणायचे, मिस्टर आंबेडकर, मी बहुजन, मी या पदरी समाजाचा उद्धार करता आहे, मलाही बहुजन समाजाप्रती कळवळ आहे. बाबासाहेब आंबेडकर गांधीला म्हणायचे, मिस्टर गांधी, आईमध्ये आणि दाईमध्ये फार मोठा फरक आहे. मी आई आहे, मला माहिती आहे माझ्या ह्या दलित समाजामध्ये झोपड्यात कसा दिवा लावावा, कारण मी त्यांच्यामध्ये जन्मलेला आहे. पण बाबासाहेबांवर टीका करताना गांधी म्हणाले होते की हे सुटाफुटात कोटात राहणारे आंबेडकर या देशाचं आणि या समाजाचं काय हित करू शकतात. आणि म्हणून गांधींनी आमचं नामांतर केलं. आम्हाला पहिलं दलित म्हणायचे, पण गांधींनी आमचं नामांतर केलं आणि